नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण UPSC प्रिलिम्स GS पेपर 1मध्ये जे पॉलिटीचे प्रश्न आले होते 2011 पासून 2024 पर्यंत, तर या जवळजवळ 200+ प्रश्नांच्या विश्लेषणाची ही सिरीज पाहतोय. त्याच्यातलं हे लेक्चर नंबर 2 आहे किंवा भाग 2 आहे. जर का तुम्ही भाग 1 पाहिला नसेल की ज्याच्यामध्ये आपण 2024 मधल्या ज्या UPSCच्या GSच्या पेपरमध्ये जे पॉलिटीचे प्रश्न आले होते तर त्याचं विश्लेषण केलेलं आहे, तो भाग तुम्ही न विसरता पहा. या दुसऱ्या भागात किंवा दुसऱ्या लेक्चरमध्ये आज आपण 2023 मध्ये जे पॉलिटीचे प्रश्न आले होते आणि जर का वेळ शिल्लक राहिला तर 2022 मधले, परंतु शक्यतो 2023 मधलेच आपण घेण्याचा प्रयत्न करू. 2023 मध्ये UPSCने GS पेपर 1 मध्ये पॉलिटीचे 14 प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या 14 प्रश्नाचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी संपूर्ण लेक्चर सिरीज असणार आहे तर ती मराठी माध्यमात असणार आहे. म्हणजे हे या लेक्चर सिरीजचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं वैशिष्ट्य आहे. हे UPSCत पहिल्यांदाच होतंय आणि मे बी महाराष्ट्राच्या इतिहासात कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या हे पहिल्यांदाच होत असेल, कारण मराठी माध्यमात क्वेश्चन ट्रान्सलेट करणं, त्याची उत्तरं शोधणं, उत्तर एक वेळ तुम्हाला गुगलवरती मिळूनही जातील, परंतु प्रत्येक प्रश्नांचा तोच अचूक शब्द मराठीत शोधणं जरा थोडंसं कठीण आहे. हे पूर्ण टीमने मला याच्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि एक चांगली PDF जी आहे तर ती आम्ही बनवलेली आहे. या प्रश्नांची PDF म्हणजे 2011 पासून 2024 पर्यंतच्या UPSCतल्या प्रश्नांची, पर्टिक्युलर पॉलिटीतल्या प्रश्नांची PDF जी आहे तर ती तुम्हाला आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि हे लेक्चर पाहण्या अगोदर ती जी PDF आहे तर ती PDF तुमच्यासोबत राहू द्या. याचा फायदा काय होईल की पर्टिक्युलर तुमच्यासोबत प्रश्नही राहील, कारण तुम्ही आजपर्यंत UPSCचे प्रश्न जे आहेत तर ते हिंदी आणि इंग्लिशमध्येच वाचलेले आहेत. म्हणजे जी लोक मराठी माध्यमातून स्पेशली UPSCची तयारी करतायत तर त्यांच्यासाठी PYQ ॲनालिसिससुद्धा हे हिंदी आणि इंग्लिशमध्येच होतं, परंतु ते आपण आता मराठीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी लेक्चर सिरीज आहे तुम्हाला ती VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही उपलब्ध करून देतोय. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचा, शेजारी जी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून या सिरीजमधल्या नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय तुमचे काही इतर सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, तिथं तुम्ही कमेंट करू शकता. काही सजेशन्स असतील, काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही तिथं मांडू शकता. माझ्या टेलिग्राम ID वरती सुद्धा किंवा कॉन्टॅक्ट नंबरवरती सुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. ओके, आलं लक्षात? आणि प्लीज जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमचे जे मित्र मैत्रिणी, घरातले भाऊ बहीण जे UPSCचा अभ्यास करतायत आणि त्यांना मराठी माध्यमातून विश्लेषण जर का हवं असेल पॉलिटीच्या पर्टिक्युलर प्रश्नांचं तर हे लेक्चर्स नक्की न विसरता त्यांच्यापर्यंत पोहोचवा. चला, जास्त वेळ नको घालवायला. मागच्या लेक्चरमध्ये बुक लिस्ट काय असायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं पण थोडीशी मी दाखवून देतो, पटशिरी दाखवून देतो, जास्त वेळ नाही घालवत. बघा, हे अभ्यासासाठी काही संदर्भ स्रोत आहेत. NCERT आणि स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत. रेफरन्स बुक कुठली कुठली वाचायची तुम्हाला इथं दिले. याशिवाय न्यूजपेपर आणि मॅगझिन्स, क्लास नोट्स आणि वेबसाईट्स. आपली एक क्लास नोट्स आहे थोडक्यात राज्यशास्त्र बाय वैभव शिवडे, ते तुम्ही क्लास नोट्स घेऊ शकता, ती टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. याशिवाय आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही लेक्चर सिरीज सुरू आहेत. त्याच्यामध्ये भारतीय संविधान असेल, पॉलिटी NCERTच्या फ्री लेक्चर सिरीज असेल, पॉलिटी PYQ ॲनालिसिसची लेक्चर सिरीज असेल, पॉलिटी करंट अफेअर्सची लेक्चर सिरीज असेल आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चेतील गोष्टींची लेक्चर सिरीज असेल. या 5ही लेक्चर सिरीज यूट्यूब चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहेत, तुम्ही त्या पाहू शकता. याशिवाय जर का कोणाला पर्सनल मेंटरशिप बॅच घ्यायची असेल, PSR ऑप्शनल, मेन्समधला पेपर 2 म्हणजे पॉलिटी, त्याच्यानंतर एसे रायटिंग, आन्सर रायटिंग, NCERT पॉलिटी NCERT रिव्हिजन बॅच, याच्या पर्सनल मेंटरशिप बॅचेस अवेलेबल आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही इथं मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आत्ता आपण सुरुवात करूया UPSC प्रिलिम्स 2023 मधल्या GS पेपर 1 जे पॉलिटीचे प्रश्न आले होते तर त्याच्या विश्लेषणाला. 14 प्रश्नांचं विश्लेषण करायचं. पेन आणि पेपर घेऊन बसा. जर का आपल्या या PDFची प्रिंट केली नसेल तर ती न विसरता प्रिंट करा. पुण्यातल्या, म्हणजे जर का तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुण्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या झेरॉक्स सेंटरवरती ही PDF तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही ती घ्या किंवा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलं? बरोबर, म्हणजे हे स्वातंत्र्याच्या अगोदर भारतात 2 प्रकारच्या व्यवस्था अस्तित्वात येऊन गेल्या. एक होती ईस्ट इंडिया कंपनीची राजवट, मग
57चा उठाव झाला आणि त्या उठावानंतर भारताचा राज्यकारभार डिरेक्टली ब्रिटनच्या संसदेकडून चालू झाला. 1858च्या ॲक्टनुसार हे सगळं घडलेलं तुम्हाला माहीत आहे. तर असा खालीलपैकी कुठला एक पर्याय बरोबर आहे की ज्यानं बंगालच्या गव्हर्नरला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केलं? नियमन कायदा किंवा रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, पिट्स इंडिया ॲक्ट 1784, सनदी कायदा म्हणजे चार्टर ॲक्ट 1793 आणि सनदी कायदा चार्टर ॲक्ट 1833. तर काय वाटतं तुम्हाला? या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. 1833चा जो चार्टर ॲक्ट होता, तर या 1833च्या चार्टर ॲक्टनं बंगालचा गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होणारा माणूस होता लॉर्ड विल्यम बेंटिक. याच्यावरती MPSCने प्रश्न विचारला, UPSCने सुद्धा प्रश्न विचारला आहे. हा 1833चा जो हा चार्टर ॲक्ट होता, तर हा भारतातील ब्रिटिश प्रशासनाची पुनर्रचना किंवा त्याला आपण केंद्रीकरण म्हणू शकतो, मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण करण्याच्या दृष्टीनं हा कायदा जो होता तर तो महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. आणि भारतात जे ब्रिटिश प्रशासन होतं तर त्या ब्रिटिश प्रशासनाला अखिल भारतीय स्वरूप देण्याचा सुद्धा प्रयत्न जो आहे तर या सनदी कायद्यानं 1833मध्ये करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. बरोबर. गव्हर्नर जनरल आणि कार्यकारी परिषदेच्या कायदेविषयक आणि कार्यकारी कामात विभाजन करण्यात आलं. म्हणजे गव्हर्नर जनरल आणि कार्यकारी परिषद जी होती, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जी होती, तर त्याचे लेजिस्लेटिव्ह काम आणि एक्झिक्युटिव्ह काम किंवा एक्झिक्युटिव्ह वर्क आणि लेजिस्लेटिव्ह वर्क याच्यामध्ये डिफरन्स करण्यात आला, फरक करण्यात आला. कार्यकारी परिषदेत एक सदस्य वाढवून त्यास कायदा सदस्य म्हणण्यात आलं आणि पहिला कायदा सदस्य होता लॉर्ड मेकॉले. ओके, समजतं हे? गव्हर्नर जनरलच्या कारभाराला भारत सरकार आणि त्याच्या जी परिषद होती तर त्या परिषदेला आपण भारत परिषद, इंडियन काउन्सिल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि या 1833च्याच कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीचा चिनी व्यापारावरील एकाधिकार जी होती किंवा जी मक्तेदारी जी होती तर या 1833च्या कायद्यानं ती चिनी व्यापारावरील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आणलेली आहे. आणि बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल सुद्धा आहे, तर तो याच कायद्याने बनलेला आहे. आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल जो होता तर तो होता लॉर्ड विल्यम बेंटिक. बरोबर. गुलामी नष्ट करण्यासाठी आणि गुलामांच्या हितासाठी प्रयत्न करावेत असं जाहीर करण्यात आलं या कायद्यानुसार. आणि मग 1843 साली गुलामी प्रथा जी आहे तर ती नष्ट करण्यात आली. भारतातील सनदी सेवक जे होते तर त्या सनदी सेवकांना कंपनीच्या हेलेबरी महाविद्यालयात प्रशिक्षण देण्याची तरतूद सुद्धा या 1833च्याच कायद्याने करण्यात आलेली आहे. याच्यानंतर मग 1833च्या अगोदर म्हणजे हा कायदा होण्याच्या अगोदर कायद्याच्या बाबतीत असणारी संदिग्धता लक्षात घेऊन या कायद्याने भारतातील कायद्यांचं संहितीकरण करावं अशी तरतूद केली. त्यासाठी कायदा आयोगाची स्थापना करण्यात आली. म्हणजे विधी आयोग किंवा लॉ कमिशनची स्थापना या 1833च्याच कायद्याने करण्यात आलेली आपल्याला दिसते. तसंच भारतीयांच्या शिक्षणासाठी सुद्धा वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत तर त्या 1833च्या कायद्याने करण्यात आलेल्या आहेत. ओके, हे झालं एक्सप्लेनेशन. त्याच्या अगोदर पहिला जो ऑप्शन होता ए नावाचा तर तो आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा हा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे. आणि या रेग्युलेटिंग ॲक्टनं काय झालं, हा कायदा म्हणजे ब्रिटिश भारतासाठी लिखित राज्यघटनेची सुरुवात ठरली असं आपण म्हणू शकतो. या कायद्याने कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली. याच कायद्याने कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश होते. सर इलिजा झंपे यांना सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. दॅट्स इट. याशिवाय बंगालचा गव्हर्नर जनरलला कारभारात सहाय्य करण्यासाठी 4 सदस्यीय कार्यकारी परिषद म्हणजेच एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची निर्मिती जी होती तर हे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनं करण्यात आली होती. लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल ठरलेला आहे, बंगालचा गव्हर्नर जनरल 1773च्या कायद्याने. मग 1833च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल केला, तो होता लॉर्ड विल्यम बेंटिक. दॅट्स इट. त्याच्यानंतर येतो पिट्स इंडिया ॲक्ट. 1784 सालचा हा पिट्स इंडिया ॲक्ट आहे. म्हणजे हा ॲक्ट काय करण्यात आला होता तर 1773ला जो रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता त्या कायद्यातल्या उणिवा दूर करण्यासाठी. बरोबर. 1784 साली हा पिट्स इंडिया ॲक्ट जो आहे तर तो करण्यात आला होता. आणि या कायद्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळ जे होतं, कोर्ट ऑफ डिरेक्टर जे होतं तर केवळ व्यापार आणि वाणिज्य या विषयांची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि राजकीय विषयांसाठी 6 सदस्यीय बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना किंवा नियंत्रण मंडळाची स्थापना जी आहे तर या पिट्स इंडिया ॲक्ट 1784 अंतर्गत करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय.
दॅट्स इट. मग त्याच्यानंतर 1793चा एक सनदी कायदा किंवा चार्टर ॲक्ट येतो. या 1793च्या सनदी कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्यारीतील जो भूप्रदेश होता आणि व्यापारातील मक्तेदारी आणखी 20 वर्ष कालावधीसाठी कायम राहील अशी तरतूद जी होती तर ती 1793च्या चार्टर ॲक्टनं केलेली आपल्याला दिसते. बाकीचे काही महत्त्वाच्या तरतुदीत आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर अशा प्रकारे क्वेश्चन 1चं उत्तर आहे डी, सनदी कायदा 1833. आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक. तर हे याचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण. दॅट्स इट. याच्या बाहेर आता याच्यावरती कसलं विश्लेषण होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न बघा, लगेच तिथंच आहे. थोडक्यात कायद्याची योग्य प्रक्रिया. ओके, कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजेच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय? हा प्रश्न थोडासा अवघड कॅटेगरीत आपण म्हणू शकतो, थोडासा अवघड, जास्त नाही. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, त्याच्या अगोदर ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे किंवा कायद्याची योग्य प्रक्रिया आहे तर ही एक अमेरिकन संकल्पना आहे आणि आपण ते स्वीकारली आहे. आता ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय आहे तर तिथं म्हणजे कायद्याची योग्य प्रक्रिया किंवा कायदा काय म्हणतो हे पाहणं. तर काय वाटतं तुम्हाला याच्यातलं अचूक उत्तर काय असावं? तर याचं अचूक उत्तर आहे ए, नैसर्गिक न्यायाचं तत्व. आणि हे नैसर्गिक न्यायाचं तत्व जे आहे तर राज्यघटनेतल्या फंडामेंटल राईट्समधल्या कलम 21शी संबंधित असल्याचं आपल्याला दिसतंय. आता नैसर्गिक न्याय म्हणजे काय? तर नैसर्गिक न्याय म्हणजे निपक्षता, वाजवीपणा म्हणजेच रिझनेबलनेस, समता, इक्वॅलिटी अँड इक्विटी, समता आणि समानता म्हणजेच नैसर्गिक न्याय होय. आणि हे कायद्याची योग्य प्रक्रिया आहे तर ते नैसर्गिक न्यायाचं तत्व असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि ही जी कन्सेप्ट आहे तर ती एक अमेरिकन कन्सेप्ट आहे, हे लक्षात ठेवा. ओके, समजलं. त्याच्यानंतर हे याचं उत्तर आहे ए, हे त्याचं उत्तर आहे. याशिवाय कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया, थोडंसं एक्सप्लेनेशन पाहूया. ही जी संकल्पना आहे तर ती ब्रिटिश संकल्पना आहे. म्हणजे कायद्याने जे योग्य आहे म्हणजेच प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्यानं जे योग्य आहे त्याप्रमाणे तरतूद केली जावी. म्हणजे भारतातली जी प्रक्रिया आहे तर ती प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे कायद्यात सांगितलं असेल की तुम्ही चोरी केली तर तुम्हाला एवढी एवढी शिक्षा होईल. ओके, आलं लक्षात. तर ती तेवढी शिक्षा म्हणजे कायद्याने जे सांगितले त्याप्रमाणे. ओके, आणि ही ब्रिटन संकल्पना आहे किंवा ब्रिटिश संकल्पना आहे. ओके, याच्यानंतर हे कायद्याचा निष्पक्ष वापर हे काय असू शकत नाहीये. ह्याच्यानंतर डी आहे कायद्यासमोर समानता. हे फंडामेंटल राईट्स आहे आपला 14 ते 18 याच्याबद्दलच्या तरतुदी आपल्याला दिलेल्या दिसतात. आता ही कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया जी आहे हा जो मुद्दा होता तर 1978 साली सर्वोच्च न्यायालयात एक खटला उभा राहिला होता, मनेका गांधी वर्सेस भारतीय संघ. तर त्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ही जी प्रक्रिया आहे किंवा ही जी संकल्पना आहे तर त्याचा आपल्याला तिथं पुनरुच्चार केल्याचा आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत आहे. समजलं. हे 2 प्रश्न झाले. पुढचा तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती. प्रश्न थोडासा लेंदी आहे परंतु त्याचं उत्तर आपण सोपं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, 2 विधानं दिलेत तुम्हाला आणि त्याच्यातलं पर्यायातलं तुम्हाला बरोबर पर्याय शोधायचा आहे. विधान एक आहे, भारतात तुरुंगांचं व्यवस्थापन राज्य सरकारकडून केलं जातं आणि तुरुंगांच्या दैनंदिन प्रशासनासाठी त्याचं स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. सर्वात अगोदर तुम्हाला हे माहीत पाहिजे की तुरुंग किंवा प्रिझन हा विषय आहे तर तो कोणाचा विषय आहे? केंद्र सूचीचा आहे, राज्य सूचीचा आहे की समवर्ती सूचीचा आहे? भारताच्या राज्यघटनेतल्या 12 परिशिष्टापैकी 7व्या परिशिष्टात हे अधिकारांचं विभाजन करण्यात आलेलं आहे. याशिवाय कलम 246 मध्ये सुद्धा तुम्हाला हे अधिकारांचं विभाजन पाहायला मिळतं. तर ह्या 7व्या परिशिष्टात ज्या 3 सूच्या दिलेल्या आहेत त्याच्यातल्या राज्य सूचीत तुरुंग हा विषय येतो. ओके, त्याच्यामुळं पहिलं जे वाक्य आहे तर ते ॲब्सोल्युटली बरोबर आहे. तुरुंगाचं व्यवस्थापन राज्य सरकारकडून केलं जातं, बरोबर आहे. आणि तुरुंगाच्या दैनंदिन प्रशासनासाठी त्याचे स्वतःचे नियम आणि कायदे असतात. त्याच्यामुळं हा राज्यसूचीतला विषय आहे तर हे बरोबर आहे. परंतु तुरुंगाच्या व्यवस्थापनासंबंधी केंद्रीय गृहमंत्रालय जे आहे म्हणजे भारताचं गृहमंत्रालय जे आहे तर ते नेहमी किंवा वेळोवेळी राज्यांना मार्गदर्शन करत असतं. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना तुरुंगाच्या व्यवस्थापनासंबंधीचं मार्गदर्शन करत असतं. ओके, हे पुढचं वाक्य सांगितलं परंतु पहिलं वाक्य बरोबर आहे. दॅट्स इट. तुरुंग हा विषय केंद्र सूचीतला आहे त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थापन आणि दैनंदिन कार्यासंबंधीचा नियम आणि कायदे करण्याचा अधिकार राज्यांना आहे. दुसरं वाक्य बघा, भारतात तुरुंगाचं व्यवस्थापन कारागृह कायदा 1894 द्वारे केलं जातं ज्याने तुरुंगाचा विषय स्पष्टपणे प्रांतीय सरकारच्या नियंत्रणात ठेवलेला आहे. ओके, 1894चा हा कायदा आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरचा आणि या कायद्याद्वारे तुरुंगाचं व्यवस्थापन जे आहे तर ते केलं जातं. आणि त्या कायद्यामध्येच सांगितले तुरुंगाचा विषय स्पष्टपणे प्रांत म्हणजे त्यावेळेचे प्रांत म्हणजे आत्ताचे राज्य. काही प्रांत युटी झाले, उदाहरणार्थ अंदमान निकोबार असेल, परंतु त्यावेळेचे प्रांत म्हणजे आत्ताचे राज्य, बरोबर. तर या
1894च्या कायद्याने तो तुरुंगाचा विषय जो होता तर तो प्रांतीय सरकारच्या नियंत्रणात ठेवला होता. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक ए आहे. विधान 1 आणि 2 दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि विधान 2 हे विधान 1चं योग्य स्पष्टीकरण देत आहे. दॅट्स इट. याचं उत्तर आहे ए. हा ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. प्रश्न तसा सोपा होता परंतु मोठा असल्यामुळं जर का तुम्हाला माहीत असलं असतं की तुरुंग हा विषय कुठल्या सूचीतला आहे, राज्यसूची, केंद्रसूची की समवर्ती सूची, तर तुरुंग हा विषय राज्यसूचीतला आहे. त्याच्यामुळे पहिलं वाक्य बरोबर आहे. जर का पहिलं वाक्य बरोबर असेल तर इथं तुम्हाला हिंट दिली आहे की 1894च्या कायद्यानुसार प्रांताकडे तुरुंग हा विषय होता. त्याच्यामुळे दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि विधान 1 आणि 2 बरोबर आहेत आणि विधान 2 हे 1चं योग्य स्पष्टीकरण आहे. दॅट्स इट. पर्याय क्रमांक ए ऑप्शन याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. प्रश्न काय म्हणतोय बघा. खालीलपैकी कोणतं विधान देशाच्या संविधानाच्या मुख्य उद्देशाचं सर्वोत्तम प्रतिबिंब प्रदर्शित करतं. म्हणजे देशाच्या संविधानाचा मुख्य उद्देश काय, ह्या खालीलपैकी त्यातला तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. बघा, देशाचा संविधानाचा मुख्य उद्देश काय असू शकतो. भारताच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर ते आवश्यक कायदे बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित करतं. कायदे बनवण्याचं काम काही संविधानाचं आहे का, तर ते कायदे मंडळाचं आहे. कारण संविधानच हा एक देशातला सर्वोच्च कायदा आहे. ओके, त्याच्यामुळे एक जे आहे तर ते चुकतंय. कायदे निर्मितीसाठी सत्ता कायदे मंडळाला देण्याचं काम जे आहे तर ते संविधान करू शकतं. त्याच्यामुळे एक जे आहे तर ते चुकीचं आहे. ते राजकीय कार्यालय आणि सरकारची निर्मिती करण्यास सक्षम करतं. म्हणजे पॉलिटिकल ऑफिसेस आणि जी गव्हर्नमेंट आहे तर ती सरकारची निर्मिती करण्यास सक्षम करतं नाही. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी संविधानात सांगितलेल्या आहेत परंतु हे सुद्धा संविधानाच्या मुख्य उद्देशासाठी तंतोतंत बसत नाही. त्याच्यामुळे बी सुद्धा चुकीचं आहे. ते सरकारच्या अधिकारांना परिभाषित करतं आणि मर्यादित करतं. हे बघा थोडंसं चांगलं वाटतंय का नाही. म्हणजे संविधानात सरकारचे काय अधिकार आहेत त्याच्या व्याख्या किंवा त्याची परिभाषा जी आहे तर ती संविधानात सांगितली का, तर ती सांगितली. सरकारने काय करू नये आणि काय करावं हे सुद्धा संविधानात सांगितलंय. त्याच्यामुळं सी जे आहे तर त्याचं उत्तर बरोबर आहे. ते सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करतं. नाही, संविधान नाही आहे करत. संविधान सामाजिक न्याय, सामाजिक सुरक्षितता किंवा सामाजिक समता कशी सुनिश्चित करायची हे राज्यसंस्थेला सांगतंय. दॅट्स इट. त्याच्यामुळे डी जे आहे तर ते चुकीचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात. संविधानाचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारची मूलभूत तत्व, रचना आणि कार्य स्थापित करणं आणि देशातील नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य परिभाषित करणं हा संविधानाचा मुख्य उद्देश आहे. संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा मानला जातो. हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. ज्यावेळेस आपण संविधानाबद्दल चर्चा करत असतो किंवा संविधानाच्या मुख्य उद्देशाबद्दल चर्चा करत असतो तर नवीन एक शब्दप्रयोग बाहेर येतो, संविधानवाद. इंग्लिशमध्ये त्याला कॉन्स्टिट्युशनलिझम किंवा मराठीतला त्याला दुसरा शब्द आहे घटनावाद किंवा घटनात्मकतावाद. काय आहे तर संविधानात अंतर्भूत चौकट किंवा कायद्याप्रमाणे सरकार किंवा व्यवस्था चालत असेल तर त्या देशामध्ये संविधानवाद आहे असं मानलं जातं. भारतात संविधानवाद आहे का? ऑब्व्हियसली आहे. कारण भारतात जसं सांगितलंय किंवा जशी चौकट दिली आहे तर त्याप्रमाणेच भारताचा कारभार चालतोय. ओके, हे ज्यांचा PSR ऑप्शनल आहे तर त्यांना संविधानवादाचा अभ्यास करायचा आहे. यावर्षी म्हणजे आपण 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर या संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्यामुळं हे संविधानाचा जो टॉपिक आहे तर तो थोडासा हॉट टॉपिक आहे, प्रेडिक्टेबल टॉपिक आहे. याच्यावरती प्रश्न भविष्यात येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळं जरा संविधानाबद्दल थोडंसं जास्तीचं वाचून घ्या. म्हणजे पर्टिक्युलर संविधानाची निर्मिती प्रक्रिया असेल, संविधान सभा असेल, याच्याबद्दल थोडंसं जरा जास्तीचं वाचून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न जो आहे आपला तर तो आता या प्रश्नाबद्दल जर का तुम्हाला सांगायचं झालं तर हा प्रश्न UPSCने कॅन्सल केला आहे. म्हणजे 2011 ते 2024 UPSCने 2च प्रश्न कॅन्सल केले. ओके, एकही प्रश्न परत कॅन्सल केला नाही. बघा, हा प्रश्न आहे भारतात 2024ची ऑफिशियल आन्सर की येणं बाकी आहे. त्याच्यामुळे 2024चा प्रश्न कॅन्सल होणार की नाही याच्याबद्दलचं प्रेडिक्शन आपण आत्ता करू शकत नाही. परंतु 2011 ते 2023 फक्त 2 प्रश्न UPSCने कॅन्सल केले. दॅट्स इट. आणि हा कॅन्सल केला म्हणजे हॅशटॅग केल्यापैकी हा एक प्रश्न आहे. प्रश्न बघा, भारतात खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती मूलभूत अधिकारांच्या न्यायालयीन अर्थ लावण्यावर मात करण्यासाठी लागू केली गेली असं व्यापकपणे मानलं जातं. ओके, मूलभूत अधिकारांचा न्यायालयीन अर्थ जो आहे
तर न्यायालयीन अर्थ लावण्यावर मात करण्यासाठी घटनादुरुस्ती केली गेली असं मानलं जातंय. तर अशी घटनादुरुस्ती कुठली आहे असं सांगायचं. पहिली, 42वी, 44वी की 86वी? ज्यावेळेस मी याचं उत्तर चेक करायचा प्रयत्न केला तर वेगवेगळ्या ठिकाणी याचं उत्तर पहिली घटनादुरुस्ती असं म्हटलं जातंय. आता पहिली घटनादुरुस्ती का म्हटलं जाते त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा देतो. 1951 साली पहिली घटनादुरुस्ती करण्यात आली, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात. या पहिल्या घटनादुरुस्तीनुसार 5 महत्त्वाचे बदल राज्यघटनेत केले. कुठले कुठले? पहिला आहे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिला. दुसरा, मालमत्ता ताब्यात घेण्याची तरतूद असणाऱ्या कायद्यास संरक्षण दिलं. तिसरा, जमीन सुधारणा आणि इतर कायद्यांचं न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासाठी 9व्या अनुसूची म्हणजे किंवा 9वं परिशिष्ट जे आहे तर ते राज्यघटनेत समाविष्ट केलं. कलम 31A आणि 31B या नव्या कलमांचा समावेश जो आहे तर तो फंडामेंटल राईट्समध्ये करण्यात आला. 5वी तरतूद जी होती, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणाऱ्या, उदाहरणार्थ सार्वजनिक सुव्यवस्था असेल, परराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्याला उत्तेजन देणं या 3 आधारांचा समावेश. या मर्यादा वाजवी असतील म्हणून ते न्यायप्रविष्ट असतील. आणि 6वीचा बदल होता तो या घटनादुरुस्तीने करण्यात आला. राज्याद्वारा केला जाणारा व्यापार आणि राज्यसंस्थेने कोणताही व्यापार वा उद्योगाचं राष्ट्रीयकरण केल्यास त्यामुळे व्यापार आणि उद्योग करण्याच्या हक्कांचा भंग होतो. या आधारावर ती कृती अवैध ठरवता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? फंडामेंटल राईट्सबद्दल किंवा मूलभूत हक्कांबद्दल न्यायालय जे अर्थ लावत होतं तर त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो पहिल्या घटनादुरुस्तीनं केलेला आहे. कसं काय? मालमत्ता ताब्यात घेण्याची तरतूद असणाऱ्या कायद्यांना संरक्षण दिलं. म्हणजे राज्यसंस्था जी आहे तर ती कोणाची मालमत्ता ताब्यात घेऊ शकते. आणि अजून 44वी घटनादुरुस्ती झाली नव्हती, त्यामुळं मालमत्ता हा तुमचा फंडामेंटल राईट्स होता, मूलभूत हक्क होता. अलग लक्षात, म्हणजे तुमच्या मूलभूत हक्कांवर मातच केली ना, अलग लक्षात. परंतु कारण काय माहीत नाहीये, आयोगाने हा प्रश्न जो आहे तर तो कॅन्सल केलाय. येते का लक्षात? त्याच्यानंतर 42वी घटनादुरुस्ती 1976 साली करण्यात आली, सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे जी सुवर्णसिंह समिती जी होती तर त्या सुवर्णसिंह समितीच्या शिफारशींना मूर्तरूप देण्यासाठी जी होती ती 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली. आणि ही जी घटनादुरुस्ती होती तर त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन, लघु राज्यघटना असं म्हटलं जातं. ही सगळ्यांची पाठच आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या तरतुदी आहेत, तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याचं काही एक्सप्लेनेशन मी इथं देत नाही. हे लक्षात ठेवा. इंदिरा गांधींच्या काळात, आणीबाणीच्या परिस्थितीच्या काळात ही घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती. आणि हे सुवर्णसिंग जे होते तर ते तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष होते. इथे लक्षात, सरदार सुवर्णसिंग त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली होती आणि त्यांच्या शिफारशींवरून ही 42वी घटनादुरुस्ती जी आहे तर ती केलेली आहे. त्याच्यानंतर 44वी घटनादुरुस्ती 1978ला करण्यात आली. 42व्या घटनादुरुस्तीने जे बदल करण्यात आलेले होते तर त्याला मात देण्यासाठी ही 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली. या 44व्या घटनादुरुस्तीनं जो मालमत्तेचा किंवा संपत्तीचा किंवा प्रॉपर्टीचा अधिकार होता तर तो मूलभूत अधिकार होता तर तो काढून टाकला आणि कलम 300A नुसार तो कायदेशीर अधिकार करण्यात आलेला आहे. याशिवाय लोकसभा आणि विधानसभेचा कालावधी 6 वर्ष करण्यात आला होता 42व्या घटनादुरुस्तीनं, तो पुन्हा 5 वर्ष करण्यात आला. याशिवाय लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेच्या गणसंख्येची तरतूद जी होती तर ती पुनर्स्थापित केल्याचं सुद्धा आपल्याला दिसतं. याशिवाय कलम 20 आणि 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब होणार नाहीत अशी सुद्धा तरतूद जी आहे तर ती 44व्या घटनादुरुस्तीनं करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मग शेवटी, म्हणजे या प्रश्नातली शेवटीची जी घटनादुरुस्ती आहे तर ती आहे 86वी घटनादुरुस्ती, की जी 2002 साली करण्यात आली. आणि याच घटनादुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये 21A हे नवीन कलम जोडण्यात आलं. आणि या कलमानुसार राज्यसंस्था तिने निश्चित केलेल्या रीतीने 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलं आणि मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण पुरवेल. ओके. याशिवाय मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 45 मध्ये बदल केला गेला. त्यानुसार सर्व मुलांच्या वयाची 6 वर्ष पूर्ण होण्यापर्यंत राज्यसंस्था त्यांना प्रारंभिक बाल्यावस्थेत संगोपन आणि शिक्षण पुरवण्याचा प्रयत्न करेल, मार्गदर्शक तत्व. याशिवाय कलम 51A अंतर्गत नवीन मूलभूत कर्तव्य 11वं कर्तव्य जे आहे तर ते समाविष्ट करण्यात आलं. आणि 11वे कर्तव्य काय आहे? 6 ते 14 वयोगटातील मुलं आणि मुलींचे आई वडील किंवा पालक असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांचं हे कर्तव्य असेल की त्यांनी आपल्या मुलांना किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. ही 86वी घटनादुरुस्ती आहे. ओके. लक्षात ठेवा, हा प्रश्न हॅशटॅग झाला होता, परंतु याचं उत्तर जे आहे तर ए म्हणजे पहिली घटनादुरुस्ती 1951 असं बऱ्याचशा ठिकाणी देण्यात आलेलं आहे. दॅट्स इट. आलं लक्षात? समजलं?
पुढचा प्रश्न जो आहे तर तो संविधानिक संस्थांबद्दलचा आहे. भारतातील खालील संघटना किंवा संस्था विचारात घ्या आणि तुम्हाला संविधानिक संस्था बघा. भारताच्या राज्यघटनेमध्ये 2 प्रकारच्या संस्थांचा उल्लेख आहे. एक आहे संविधानिक संस्था म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणजे काय असतं की ज्याचा ॲक्च्युअल राज्यघटनेत उल्लेख आहे आणि त्याच्यासाठी काही वेगळी डेडिकेटेड किंवा त्यांना समर्पित कलमं आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? संविधानिक किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. ज्यांचा राज्यघटनेत उल्लेख नाही किंवा अशा काही संस्था कायदे मंडळाच्या किंवा सरकारच्या सूचनेने किंवा सरकारने कायदा करून स्थापन केलेल्या आहेत तर त्यांना असंविधानिक संस्था असं म्हटलं जातं. असंविधानिक संस्थांचे पुन्हा प्रकार पडतात अर्धन्यायिक, न्यायिक आणि सरकारच्या सूचनेने स्थापन झालेल्या संस्था. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यातले आपल्याला संविधानिक संस्था किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडी कुठली आहे तर ते निवडायचं आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग बरोबर आहे का? तर पहिलं जे आहे तर तेच बरोबर आहे संविधानिक संस्था. फक्त एक जे आहे तर याच्यातली संविधानिक संस्था आहे बरोबर. 1993च्या कायद्याने ह्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झालेली होती. 102वी जी घटनादुरुस्ती आहे 2018 साली करण्यात आली होती. तर 102व्या घटनादुरुस्तीनं कलम 338B नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, कलम 338A जो आहे तर शेड्यूल ट्राईबसाठी आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे. कलम 338 जे आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातींसाठी आयोग स्थापन करण्याची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे बरोबर. कलम 340 काय म्हणते बघा. कलम 340 मागासवर्गीयांच्या परिस्थितीचं परीक्षण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती कोण करू शकतं? राष्ट्रपती करू शकतात. आणि कलम 342A सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग. दॅट्स इट. याचं उत्तर आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. आणि याच्याशी संबंधित जे कलम आहे तर ते 338B आणि याला घटनात्मक दर्जा कधी मिळालेला आहे? 102वी घटनादुरुस्ती 2018 नुसार. 2018ला 102वी किंवा 102 वाली घटनादुरुस्ती करण्यात आली आणि तो आता संविधानिक संस्था झालेली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तर याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993ला करण्यात आली 1993च्या मानवाधिकार किंवा मानवी हक्क कायद्यानुसार. त्याच्यामुळं हा जो आहे तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन हा असंविधानिक संस्था असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. राष्ट्रीय विधी आयोग नॅशनल लॉ कमिशन जो आहे तर ही असंविधानिक संस्था आहे. सरकारच्या सूचनेने या आयोगाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग हा अर्धन्यायिक आयोग आहे. कॉशी ज्युडिशियल बॉडी आहे. याची स्थापना ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार 1988 मध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे फक्त वरची एकच संस्था जी आहे तर ती संविधानिक संस्था असल्याचं आपल्याला दिसतंय आणि ती कुठली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. समजलं? पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातली किती विधानं बरोबर आहेत हा UPSCचा नवीन पॅटर्न आहे. म्हणजे काहीच माहीत नाही तुम्हाला, फक्त किती विधानं वरची बरोबर आहेत ते सांगायचं आहे. हे प्रश्नांचा पॅटर्न खूप अवघड कॅटेगरीतला पॅटर्न असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कळणारच कसं ना किती विधानं बरोबर आहेत किंवा किती विधानं चूक आहेत बरोबर. पहिलं विधान बघा काय आहे ते. पहिलं विधान म्हणतंय जर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक रद्द घोषित केली तर निर्णयाच्या तारखेपूर्वी राष्ट्रपतींनी पदाच्या कर्तव्याच्या कामगिरीत केलेली सर्व कृती अवैध ठरतात तर त्या कृती अवैध ठरत नाहीत. हे लक्षात ठेवा. पहिलं विधान आहे तर ते चुकीचं आहे. कलम 71 मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधीचे विषय त्याची चर्चा कलम 71 मध्ये करण्यात आलेली आहे आणि कलम 71(2) नुसार राष्ट्रपतीची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने जर का रद्द घोषित केली असेल तर ते म्हणजे ज्या दिवशी हा निर्णय घोषित केला आहे तर त्या तारखेपूर्वी राष्ट्रपतींनी घेतलेले जे निर्णय आहेत किंवा जी केलेली कामगिरी आहे तर ती वैध ठरते असं विधान कलम 71(2) नुसार करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. दुसरं विधान बघा. भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक काही विधानसभा विसर्जित झाल्या आहेत आणि निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत या कारणास्तव पुढं ढकलता येते. तर पुढं ढकलता येत नाही. कलम 71(4) नुसार जेवढ्या विधानसभा आहेत सध्या अस्तित्वात आहेत तर तेवढ्याच्या आधारेच हे जे आहे तर राष्ट्रपतीची निवडणूक घेतली जाते. आता राष्ट्रपतीला कोण कोण मतदान करतं हा याच्यावरती पुढे एक प्रश्न येणार आहे त्यावेळी मी त्याचं एक्सप्लेनेशन तिथं देतो. त्याच्यामुळे दुसरं सुद्धा विधान आहे तर ते चुकीचं आहे.
किती विधानं बरोबर आहेत तर ते आपल्याला सांगायचं आहे. तिसरं विधान बघा, जेव्हा एखादं विधेयक भारताच्या राष्ट्रपतीकडे सादर केलं जातं तेव्हा संविधानाने त्यांना त्याची संमती जाहीर करण्यासाठी कालावधीची मर्यादा निश्चित केली आहे. कालावधीची मर्यादा निश्चित केली आहे का, तर अशी कुठलीही मर्यादा निश्चित केलेली नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे जे विधान आहे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. कलम 111 जे आहे तर विधेयकाला मंजुरी देण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत तर ते कलम 111 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे डी. एकही विधान जे आहे तर ते बरोबर नाही, हे लक्षात ठेवा. दॅट्स इट. सगळीच्या सगळी विधानं जे आहेत तरी ते तुम्हाला इथं चुकीचं असल्याचं दिसून येतात. ओके, आलं लक्षात, समजलं. प्रश्न थोडासा क्रिटिकल होता, परंतु जर का तुम्ही नीट वाचला असता तर याचं उत्तर तुम्हाला सापडलं असतं. याशिवाय भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 52 ते 73 या कलमांमध्ये तुम्हाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीबद्दलच्या तरतुदी पाहायला मिळतील. ओके, ते तुम्ही वाचून घ्या एकदा, कुठली कुठली कलम आहेत 52 ते 73 दरम्यान. ओके, याचं उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. भारतीय संसदेतील वित्त विधेयक आणि धन विधेयक हा थोडासा वेगळ्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. वित्त विधेयक म्हणजे फायनान्स बिल आणि धन विधेयक म्हणजे मनी बिल. तर या दोन विधेयकांबद्दलचा हा प्रश्न आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर वाक्य जे आहे, किती विधानं बरोबर आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा, वित्त विधेयक म्हणजे फायनान्स बिल, हे लक्षात ठेवा. त्याच्या संबंधी वित्त विधेयक हे राज्यघटनेच्या कलम 110A अंतर्गत व्याख्या केलेले धनविधेयक आहे आणि ते कलम 112 अंतर्गत वार्षिक वित्तीय विवरणपत्राचा एक भाग म्हणून सादर केले जातं. म्हणजे वित्त विधेयक हेच धनविधेयक असतं. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण बजेट मांडतो, बजेट नंतर जे विधेयक सादर केलं जातं तर त्याला वित्त विधेयक म्हणतात. त्याच्यामध्ये या काय म्हणतो आपण त्याला या काय म्हणतो म्हणजे अर्थसंकल्पाबाबतच्या तरतुदी असल्यामुळे ते वित्त विधेयक धनविधेयक ठरतं. ओके, त्याच्यामुळे पहिलं विधान बघा, जेव्हा लोकसभा वित्त विधेयक राज्यसभेत पाठवते तेव्हा राज्यसभा विधेयकात सुधारणा करू शकते किंवा नाकारू शकते. हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. कारण जर का एखादं वित्त विधेयक जर का धनविधेयक असेल तर राज्यसभेला त्याच्याबद्दलचे काहीही अधिकार नाहीत. ओके, येते का लक्षात. राज्यसभेला फक्त टाईम बाउंड दिलेला आहे 14 दिवसात. जर का एखादं विधेयक म्हणजे हे धनविधेयक राज्यसभेने माघारी पाठवलं नाही तर राज्यसभेनं ते विधेयक मंजूर केले असं मानलं जातं. दॅट्स इट. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. कलम 109 मध्ये धनविधेयकाबाबतच्या विशेष कार्यपद्धतीचा उल्लेख केलेला आहे. कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या सांगितलेली आहे आणि कलम 117 मध्ये वित्त विधेयकाबाबतच्या विशेष तरतुदींची संकल्पना किंवा विशेष तरतुदींचं स्पष्टीकरण कलम 117 मध्ये दिलेलं आहे. पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. दुसरं विधान बघा काय आहे, जेव्हा लोकसभा धनविधेयक म्हणजेच मनी बिल राज्यसभेत पाठवते तेव्हा राज्यसभा विधेयकात सुधारणा करू शकत नाही किंवा नाकारू शकत नाही, ती फक्त शिफारशी करू शकते. हे विधान जे आहे तर ते बरोबर आहे. आणि त्या शिफारशी राज्यसभेने केलेल्या शिफारशी गृहीत धरायचा की नाही हा सर्वस्वी अधिकार मात्र लोकसभेचा असतो. धनविधेयकाच्या बाबतीत जास्तीचे अधिकार जे आहेत तर ते भारताच्या संसदेतल्या लोकसभा या सभागृहाला देण्यात आलेले आहेत. तिथं फक्त सुचवू शकते राज्यसभा काहीतरी, तेही 14 दिवसांच्या आत. दॅट्स इट. आणि धनविधेयकांसाठी आणि घटनादुरुस्ती विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. कारण धनविधेयक आहे आणि घटनादुरुस्ती विधेयक आहे तर ते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनंच संसदेसमोर मांडलं जातं. दुसरं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. तिसरं विधान काय म्हणते बघा, तिसरं विधान आहे, लोकसभा आणि राज्यसभेत मतभेद असल्यास धनविधेयकासाठी संयुक्त बैठक होत नाही, परंतु वित्त विधेयकासाठी संयुक्त बैठक आवश्यक असते. मी सुरुवातीला सांगितले, वित्त विधेयक जर का हे मनी बिल असेल तर त्याच्यासाठी संयुक्त बैठक नसते, कारण धनविधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. हे लक्षात ठेवा. धनविधेयकासाठी अजून एकदा सांगतो, संयुक्त बैठकीची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली नाही. आणि जर का धनविधेयकाला संयुक्त बैठकीची तरतूद नसेल तर ते वित्त विधेयकाला तर कशी काय असेल. त्याच्यामुळं हे जे तिसरं विधान आहे तर तिसरं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. का बरोबर आहे, धनविधेयकाला संयुक्त बैठकीची तरतूद नाही, परंतु जर का वेगळं फायनान्स बिल तुम्ही मांडलं आणि त्याच्यामध्ये 117(1), 117(2) ही कलम तुम्हाला माहीत आहे, तर त्याच्यामध्ये जर का दुसरं वित्त विधेयक असेल तर त्याच्यासाठी मात्र संयुक्त बैठक होऊ शकते. त्याच्यामुळं 2 आणि 3 ही जी विधानं आहेत तर ती विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे याच्यातली किती विधानं बरोबर आहेत, याच्यातली फक्त 2 विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. असा कोणता ऑप्शन आहे, तर असा ऑप्शन आहे
पर्याय क्रमांक म्हणजे बी हा जो ऑप्शन आहे तर तो बरोबर आहे. विधान 2 आणि 3 ही दोन विधानं आहेत तर ती आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. आणि संयुक्त बैठकीची तरतूद जी आहे तर ती आपण कुठून स्वीकारली आहे? कुठल्या राज्यघटनेतून? ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून ही आपण संयुक्त बैठकीची तरतूद जी आहे तर ती आपण स्वीकारलेली आहे. दॅट्स इट. समजलं? चलो पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. भारतातील अनुसूचित क्षेत्र जे आहे तर या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. भारताच्या राज्यघटनेमध्ये जी 12 परिशिष्ट आहेत तर त्या 12 परिशिष्टापैकी 5वं परिशिष्ट जे आहे तर ते अनुसूचित क्षेत्र किंवा आदिवासी भागांबद्दलच्या तरतुदी आहेत. 6वं परिशिष्ट जे आहे तर ते आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा ही जी नॉर्थ ईस्टमधली 4 राज्य आहेत तर त्या 4 राज्यांबद्दलच्या अनुसूचित क्षेत्राबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या 6व्या परिशिष्टात आहेत. याशिवाय कलम 339 जे आहे तर त्या कलम 339 मध्ये अनुसूचित प्रदेश आणि अनुसूचित जमातीच्या कल्याणाबाबतच्या प्रशासनावरती केंद्राचं नियंत्रण असेल अशी तरतूद कलम 339 मध्ये करण्यात आलेली आहे. हा झाला थोडासा बॅकग्राऊंड. आता आपण जाऊया प्रश्नाकडे. पहिलं वाक्य काय म्हणते बघा. राज्याच्या आत एखाद्या क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे अधिसूचित केलं जातं. बरोबर का? आत्ताच मी तुम्हाला 339 सांगितलं होतं. काय म्हणते ते कलम? त्या कलमानुसार अनुसूचित जमातीच्या कल्याणाबाबतच्या प्रशासनावर केंद्राचं नियंत्रण असेल आणि जर का केंद्राचं नियंत्रण असेल असा आदेश काढण्याचा अधिकार कोणाला असेल? ऑब्व्हियसली भारताच्या राष्ट्रपतींना असेल. त्याच्यामुळे विधान 1 जे आहे तर ते विधान 1 आपल्याला या ठिकाणी बरोबर असल्याचं दिसतं. ओके, विधान 1 बरोबर आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा. अनुसूचित क्षेत्र असणारं सर्वात मोठं प्रशासकीय एकक जिल्हा आणि सर्वात लहान एकक त्या ब्लॉकमधील गावांचा समूह. हे बरोबर वाटते का तुम्हाला? तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. UN ढेबर आयोग आला होता 1960-61ला. या आयोगानं शेड्यूल्ड ट्राईब एरिया ठरवण्यासंबंधीच्या काही क्रायटेरिया दिलेले आहेत आणि 2013-14ला केंद्रीय आदिवासी मंत्रालय जे आहे तर यांचा वार्षिक अहवालानुसार हे वाक्य बरोबर आहे. अनुसूचित क्षेत्र जर का एखादा असेल तर त्याचं सर्वात मोठं प्रशासकीय एकक जिल्हा असेल आणि सर्वात लहान एकक त्या ब्लॉकमधील गावांचा समूह असेल. म्हणजे त्या तालुक्यामधील गावं किंवा तुम्ही त्याला ग्रामपंचायत असंही म्हणू शकता. दुसरं वाक्य जे आहे तर ते वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य काय म्हणते बघा. संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्यामधील अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्याला वार्षिक अहवाल सादर करणं आवश्यक असतं. बघा, जर का राष्ट्रपती एखादं क्षेत्र अधिसूचित करत असेल तर मुख्यमंत्री असेल की राज्यपाल असेल? तर 5व्या परिशिष्टानुसार इथं मुख्यमंत्री नाही आहे, इथं राज्यपाल आहे. ओके, राज्यपाल. राज्य म्हणजे संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राज्यामधील अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्याला वार्षिक अहवाल सादर करणं आवश्यक आहे. 5व्या परिशिष्टामधल्याची तरतूद आहे. त्याच्यामुळे तिसरं वाक्य जे आहे तर ते चुकीचं आहे. याच्यातली किती विधानं बरोबर आहेत? तर याच्यातली 2 विधानं बरोबर आहेत, विधान 1 आणि विधान 2. त्याच्यामुळं बी हा जो ऑप्शन आहे तर तो आपला बरोबर ऑप्शन आहे. फक्त 2 विधानं तुम्हाला या ठिकाणी बरोबर असल्याचं दिसून येत आहे. दॅट्स इट. समजलं? चलो पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलीत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर पर्याय ओळखायचा आहे. विधान 1 काय म्हणते बघा. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने काही निकालामध्ये असं म्हटलं आहे की भारतीय संविधानाच्या कलम 16(4) अंतर्गत केलेलं आरक्षण धोरण प्रशासनाची कार्यक्षमता राखण्यासाठी कलम 335 द्वारे मर्यादित असेल. म्हणजे कलम 16(4) मधलं आरक्षण जे आहे तर ते कलम 335 द्वारे मर्यादित स्वरूपाचं असेल. हे एक विधान आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा. भारतीय संविधानाच्या कलम 335 मध्ये प्रशासनाची कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही संज्ञा परिभाषित केली आहे. ही 2 वाक्य आहेत. त्याच्या अगोदर कलम 16 तुम्हाला काय आहे ते माहीत असलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत कलम 14 ते 18 समतेचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये कलम 16 काय म्हणते. सार्वजनिक सेवांमध्ये संधीची समानतेची तरतूद कलम 16 अंतर्गत करण्यात आलेली आहे आणि तो आपला फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत हक्क आहे. त्याच कलमांतर्गत कलम 16(4) काय म्हणते. मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वाबाबतच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या कलम 16(4) मध्ये करण्यात आलेल्या आहेत. हे बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. आता कलम 335 मध्ये काय सांगण्यात आले. सेवा आणि पदाबाबत SC आणि STंचा दावा, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा दावा. त्याच्यामुळं विधान 1 जे आहे तर ते आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. म्हणजे मेंटेनन्स ऑफ इफिशियन्सी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बद्दल कुठलीही तडजोड कलम 16 नुसार आरक्षण देताना केली जाणार नाही.
ओके, त्याच्यामुळं विधान 1 जे आहे तर ते तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. ओके, कलम 335(2) मध्ये काय म्हटलंय, मेंटेनन्स ऑफ इफिशियन्सी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. परंतु ही कलम 335(2) मध्ये तरतूद करण्यात आली. 335 मध्ये प्रशासनाची कार्यक्षमता याची व्याख्या जी आहे तर ती सांगण्यात आलेली नाही किंवा त्याची संज्ञा परिभाषित करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे विधान 2 जे आहे तर ते चुकीचं आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे याचं ऑप्शन असायला पाहिजे सी. विधान 1 बरोबर आहे आणि विधान 2 जे आहे तर ते चुकीचं आहे. दॅट्स इट. आलं लक्षात? समजलं? याचं उत्तर आहे सी, ऑप्शन सी. ओके, पुढचा प्रश्न. तुम्हाला इथं काय केलं आहे, जोड्या द्यायच्या आहेत. इथं बघा, इथं दुसरं ऑप्शन आहे, या जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. पोलीस किंवा लष्करी गणवेशाचा अनाधिकृत वापर, सिक्रेट म्हणजे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923, ही जोडी बरोबर आहे का? तर ही जोडी बरोबर आहे. जुना कायदा आहे. या ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923 हा कायदा सरकारी सेवक आणि नागरिकांना सुद्धा लागू आहे आणि या 1923च्या कायद्याच्या सेक्शन 6 नुसार पोलीस किंवा लष्करी गणवेशाचा अनाधिकृत वापर करणं हे चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे विधान 1 बरोबर आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा, मुद्दाम किंवा जाणून बुजून दिशाभूल करणं किंवा पोलीस अधिकारी किंवा लष्करी अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात हस्तक्षेप करणं. ओके, आता हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. हे पुरावा कायद्यातलं विधान नाही आहे. तर हे विधान जे आहे तर ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट म्हणजे कार्यालयीन गुपिते कायदा 1923च्या सेक्शन 7 नुसार हे तरतूद करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे 2 विधान आहे तर ते चुकीचं आहे. या पुरावा कायद्यात किंवा एव्हिडन्स ॲक्टमध्ये हे तरतूद नाही आहे. 1923च्या सेक्शन 7 मध्ये या कार्यालयीन गुपिते कायद्याअंतर्गतच ही सेक्शन 7 नुसार तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तिसरं जे विधान आहे म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे. तिसरं विधान काय म्हणते बघा, उत्सवी गोळीबार म्हणजे सेलिब्रेटरी गन फायर केलं तुम्ही. आता तुम्ही चौकात पाहिलं असेल, उगत हवेत गोळीबार वगैरे होतोय. उत्तर प्रदेश, बिहार हे इकडे तुम्हाला हे पाहायला मिळते, बरोबर. उत्सवी गोळीबार ज्यामुळे वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. शस्त्रे सुधारणा कायदा आर्म्स अमेंडमेंट ॲक्ट 2009 नुसार तो गुन्हा आहे, बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे या कायद्यानुसार. जर का तुम्ही असं ओपन गन फायर केली किंवा सेलिब्रेटरी गन फायर केली तर तुम्हाला 2 वर्षाची सजा होऊ शकते किंवा 1 लाख रुपयाचा दंड होऊ शकतो किंवा तुम्हाला दंड आणि सजा दोन्ही होऊ शकते. कुठल्या कायद्यानुसार? शस्त्रे आर्म्स अमेंडमेंट ॲक्ट 2019 नुसार. हे जे विधान आहे तर ते बरोबर आहे. किती जोड्या बरोबर जुळलेल्या आहेत तर याच्यातल्या 2 जोड्या ज्या आहेत तर त्या बरोबर जुळलेल्या आहेत. बी हा जो ऑप्शन आहे तर त्याचं अचूक उत्तर असल्याचं आपल्याला दिसतंय. आलं लक्षात? समजलं? दॅट्स इट. सोपा प्रश्न होता, सोपा नव्हता हे समजलं नसेल कोणाला, कारण नवीन प्रश्न आहे. 2 जोड्या आहेत तर त्या बरोबर जुळलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय ध्वज संहिता आपला जो तिरंगा आहे तर त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आलेला आहे. त्या भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार भारताच्या राष्ट्रध्वजाच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. ओके, तुम्हाला 2 विधानं दिले, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक कुठलं आहे तर ते ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाच्या प्रमाणित आकारापैकी एक म्हणजे 600 मिलीमीटर × 400 मिलीमीटर. ओके, हे पहिलं विधान आहे. बघा, पहिलं विधान बरोबर की चूक हे जर का तुम्हाला ठरवायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला दुसरं विधान वाचावं लागेल. ध्वजाची लांबी आणि उंची किंवा रुंदी याचं गुणोत्तर 3:2 असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, लांबी जर का 3 असेल तर त्याची रुंदी किंवा उंची ही 2 असायला पाहिजे. म्हणजे असा ध्वज तयार झाला पाहिजे. 600 × 400 हे 3:2च्या रेशोत बसतंय का तर नाही बसत. त्याच्यामुळे हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. ओके, एकूण 9 प्रकारामध्ये ध्वजाची साईज कन्सिडर केली जाते. पहिली साईज आहे 6300 मिलीमीटर × 4200 मिलीमीटर, ही पहिली. आणि 9वी साईज आहे तर ते 150 × 100 किंवा 100 मिलीमीटर. लक्षात ठेवा. ओके, 450 × 300 मिलीमीटरचा ध्वज असतो तर तो VVIP फ्लाईटवरती लावला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यानंतर 225 × 150चा या रेशोतला ध्वज जो आहे तर तो पंतप्रधानांच्या मोटार कारवरती वगैरे तो लावला जातो तर तो तुम्ही पाहिलाच असेल. 150 × 100 मिलीमीटर या साईजमधला ध्वज जो असतो तर तो टेबलवर जो ध्वज ठेवला जातो तर तो 150 × 100 मिलीमीटरमध्ये बनवलेला असतो. आणि ध्वजाची साईज जी आहे, पहिलं वाक्य चुकीचं आहे. ध्वजाची साईज आहे 3:2 या गुणोत्तरात घेतली जाते. दुसरं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. विधान 1 चुकीचं आहे आणि परंतु विधान 2 जे आहे तर ते बरोबर आहे. डी हा जो ऑप्शन आहे तर त्याचं बरोबर उत्तर या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसतंय. ओके, याचं उत्तर आहे डी. समजलं?
एकूण ध्वजाच्या साईज 9 प्रकारच्या आहेत आणि त्या प्रत्येकाचा रेशो जो आहे तर तो 3:2 या प्रमाणातच तुम्हाला असल्याचं दिसून येईल. ओके, समजलं. चला पुढचं विधान बघा. संविधान दिनासंबंधात खालील विधानं विचारात घ्या. ओके, 2015 पासून संविधान दिन सेलिब्रेट केला जातो. म्हणजे 19 नोव्हेंबर 2015ला हे केंद्र सरकारने डिक्लेअर केलं आणि पहिला जो संविधान दिन होता तर तो 26 नोव्हेंबर 2015 रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला होता. त्याच्याशीच आधारित हा प्रश्न आहे. तुम्हाला बरोबर पर्याय ओळखायचा आहे. ओके, याच्यातला बरोबर पर्याय कोणता ते सांगायचं आहे संविधान दिनाबद्दल. पहिला वाक्य बघा काय म्हणते. नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. पहिलं वाक्य ॲब्सोल्युटली बरोबर आहे. का सेलिब्रेट केला जातो? कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण राज्यघटना स्वीकारली. ओके, आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून हा संविधान दिन साजरा केला जातो 2015 पासून. 2015 पासूनच का? कारण 14 एप्रिल 2015 म्हणजे 2015 हे जे वर्ष होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125वी बर्थ ॲनिव्हर्सरी होती. ओके, 2015मध्ये आंबेडकरांची आपण 125वी बर्थ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होतो. या वर्षाचं औचित्य साधून 2015 पासून 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर तो आपण संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि हा संविधान दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांना प्रोत्साहन देणं. दॅट्स इट. आलं लक्षात. पहिलं वाक्य बरोबर आहे. याच्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे. 26 नोव्हेंबर जो आहे तर अगोदर म्हणजे आत्ताही नॅशनल लॉ डे म्हणून साजरा केला जातो आणि याशिवाय अजून एक नॅशनल मिल्क डे म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आणि या 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण राज्यघटना जी होती तर ती स्वीकारलेली आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य काय म्हणते बघा. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती स्थापन केली. हे जे विधान आहे तर हे विधान ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. ओके, मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 रोजी. त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर. त्याच्यामध्ये किती सदस्य होते? 7 सदस्य. म्हणजे आंबेडकर अध्यक्ष होते, अय्यंगार होते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते, K.M. मुन्शी होते, सादुल्ला होते, N. माधवराव होते आणि T.T. कृष्णामाचारी. असे मसुदा समितीमध्ये 7 सदस्य असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि मसुदा समितीची स्थापना जी होती तर ती 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आलेली होती. दुसरं वाक्य चुकीचं आहे. त्याच्यामुळं याचं उत्तर जे आहे सी आहे. विधान 1 बरोबर आहे परंतु विधान 2 जे आहे तर ते चुकीचं आहे. दॅट्स इट. आलं लक्षात. समजलं. सी ह्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. प्रश्न थोडासा नीट वाचा. प्रश्न काय म्हणते बघा. 3 वाक्य दिलेले आहेत आणि त्याच्यातली किती बरोबर आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. भारतीय संविधानानुसार राज्यांना अंतर्गत अशांततेपासून संरक्षण देणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. बरोबर. हे बरोबर आहे का विधान? तर बरोबर आहे. कुठल्या कलमानुसार? कलम 355 मध्ये काय सांगितले बघा. प्रत्येक राज्याचं बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांततेपासून संरक्षण करणं आणि प्रत्येक राज्यातील सरकार संविधानातील तरतुदींना अनुसरून चालतंय याची खात्री करणं हे केंद्राचं कर्तव्य असेल. कलम 355 नुसार पहिलं वाक्य बरोबर आहे. येते लक्षात. दुसरं वाक्य बघा काय आहे. भारतीय संविधान प्रतिबंधात्मक अटकेसाठी ठेवण्यात आलेल्या व्यक्तीला कायदेशीर सल्ला देण्यापासून राज्यांना सूट देतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर का प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेत ठेवला असेल, प्रिव्हेन्शन डिटेन्शन केलं असेल तर त्याला कायदेशीर सल्ला द्यायचा नाही याच्यापासून राज्याला सूट देण्यात आलेली आहे. तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. कसं काय बरोबर आहे तुम्हाला सांगतो. राज्यघटनेच्या कलम 22 मध्ये काय सांगितले. विशिष्ट किंवा ठराविक खटल्यामध्ये अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. कलम 22 मध्ये. त्याच्यानंतर कलम 22(1) मध्ये काय सांगितले लक्ष देऊन ऐका. कारण सांगितल्याशिवाय ताब्यात ठेवता येणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या निवडीच्या वकिलाचा सल्ला किंवा बचाव करण्याचा हक्क नाकारला जाणार नाही. ओके, म्हणजे कायदेशीर सल्ला तुम्हाला घेता येतो कलम 22(1) नुसार. परंतु जर का तुम्हाला परकीय शत्रू आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेनुसार अटक झाली असेल तर कलम 22(1) मध्ये जो तुमचा म्हटलं राईट्स होता, मूलभूत हक्क होता, तर तो नाकारला जातो. त्याच्यामुळं कलम 22(3) नुसार दुसरं वाक्य जे आहे तर ते वाक्य बरोबर आहे. म्हणजे परकीय शत्रू आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्ध म्हणून तुम्हाला जर का अटक केली असेल तर तुम्हाला
आपल्या निवडीच्या वकिलाचा कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार जो आहे तर तो नाकारला जाऊ शकतो. दॅट्स इट. त्याच्यामुळे दुसरं वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा काय आहे. दहशतवाद प्रतिबंधक कायदा 2002 नुसार पोलिसांसमोर आरोपीनं केलेला कबुली जबाब पुरावा म्हणून वापरता येत नाही. ओके, दॅट्स इट. तर हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. म्हणजे दहशतवाद प्रतिबंधक कायदा जो आहे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज आणि ते टाडा कायदा 1987चा 2002 नुसार त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. तर या टाडा कायद्यानुसार पोलिसांसमोर आरोपीने दिलेला कबुली जबाब जो आहे तर तो पुरावा म्हणून वापरता येतो. टाडा आणि पोटा. ओके, पोटा कायदा. ओके, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिस्ट कायदा जो आहे पोटा कायदा त्याला म्हणतात. तर या कायद्यानुसार हा कबुली जबाब जो आहे तर तो पुरावा म्हणून नोंदवता येतो किंवा तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. दॅट्स इट. परंतु दुसरा एक कायदा आहे पुरावा कायदा किंवा एव्हिडन्स ॲक्ट 1872. या कायद्यानुसार मात्र पोलिसांसमोर आरोपीने दिलेला कबुली जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. दॅट्स इट. आलं लक्षात येतोय. आणि पुरावा कायद्याचं नवीन नाव काय आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हणजे BSA 2023. म्हणजे एव्हिडन्स ॲक्टमध्ये नाव बदलले त्याचं 2023ला भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे BSA असं त्याचं नवीन नाव करण्यात आलेलं आहे. 3 कायद्यांची नावं बदललेली आहेत. ते 3 कायदे कुठले ते नविश्रद्धाकार आहेत. त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. ओके, आलं लक्षात. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे B. फक्त 2 विधानं जे आहेत तर ती बरोबर आहेत. विधान 1 आणि विधान 2 जे आहे तर ते बरोबर आहे. तिसरं विधान जे आहे तर ते चूक आहे. का चूक आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, त्या कायद्यात तरतूद आहे त्याच्यामुळे ते विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्या इथं स्क्रीनवरती आलेला दिसतोय. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात खालील विधानं विचारात घ्या. ओके, राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधीचा हा प्रश्न आहे. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं ही जी काय म्हणू आपण त्याला भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत जी आहे तर ती आपण कुठून घेतलेली आहे तर ती पद्धत आपण आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे. ओके, आलं लक्षात. आयर्लंडच्या राज्यघटनेकडून ही पद्धत आपण घेतलेली आहे आणि त्या पद्धतीला अनुसरून आपण भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक करत असतो. ओके, आता प्रश्न काय आहे. पहिलं वाक्य काय म्हणते बघा. आपल्याला किती विधानं बरोबर आहेत ते सांगायचं आहे. पहिलं वाक्य बघा. संसदेच्या सभागृहात किंवा राज्यांच्या विधानसभेत नामनिर्देशित केलेले सदस्य निवडणूक गणात समाविष्ट होण्यास पात्र असतात. बघा, एक असतं इलेक्टेड आणि दुसरं असतं नॉमिनेटेड. ओके, इलेक्टेड म्हणजे निवडून आलेले, नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड किंवा त्यांना सांगितले नियुक्ती केलेली. बरोबर. ओके, येते लक्षात. नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करतात का नाहीत करत. त्याच्यामुळे पहिलं वाक्य जे आहे तर ते चुकीचं आहे. बघा, राष्ट्रपती डिरेक्टली लोकांकडून निवडून दिला जातो का नाही. तर राष्ट्रपती अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडून दिला जातो. कसं आपण जे आमदार किंवा खासदार निवडून दिलेले असतात लोकसभेतले खासदार आणि विधानसभेतले आमदार तर आपण निवडून दिलेले आमदार म्हणजे लोकांनी निवडून दिलेले आमदार तर ते आमदार आणि खासदार राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करतात. म्हणजे राष्ट्रपतीला कोण कोण मतदान करतं हे जर का तुम्ही पाहिलं तर संसदेचे जे दोन्ही सभागृह आहेत राज्यसभा आणि लोकसभा तर संसदेतल्या दोन्ही सभागृहातले निवडून आलेले सदस्य म्हणजे इलेक्टेड कॅन्डिडेट इलेक्टेड खासदार पहिलं. दुसरं विधानसभेचे म्हणजे राज्यात जिथं जिथं विधानसभा आहेत तर त्या विधानसभेतले निवडून आलेले आमदार आणि तिसरं केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभेतले निवडून आलेले आमदार. सध्या भारतातल्या किती राज्यांमध्ये किती केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे 3. कुठले कुठले जम्मू आणि काश्मीर पॉंडेचेरी आणि दिल्ली या 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभेतले निवडून आलेले आमदार जे आहेत तर ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करतात. असे 3 घटक जे आहेत तर तिथं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तुम्हाला मतदान करत असल्याचं दिसून येतं. दॅट्स इट. मग त्याच्यामुळं पहिलं वाक्य जे आहे इथं नामनिर्देशित शब्द असल्यामुळे चुकीचं आहे. दुसरं वाक्य काय म्हणते बघा. विधानसभेच्या जागांची संख्या जितकी जास्त असेल तितकं त्या राज्यातील प्रत्येक आमदारांच्या मताचं मूल्य जास्त असेल. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. कसं काय चुकीचं आहे. आमदारांच्या मताचं मूल्य काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. ओके, तो फॉर्म्युला मी आत्ताच आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केला आहे. काय फॉर्म्युला आहे. तुमच्या म्हणजे प्रत्येक राज्यांच्या विधानसभेतली आमदारांची संख्या इलेक्टेड आमदारांची संख्या त्या राज्याची लोकसंख्या याचं कॅल्क्युलेशन करून प्रत्येक राज्यातल्या आमदारांच्या मताचं मूल्य काढलं जातं. ओके, आणि हे मूल्य असतं तर ते वेगवेगळं असतं.
म्हणजे विधानसभेच्या जागाची संख्या जास्त असेल तर तिथल्या आमदारांच्या मताचं मूल्य आहे जास्त असतं असं आहे का? नाही. आमदारांचं मताचं मूल्य जे आहे तर ते तुम्हाला राज्यानुसार बदललेलं दिसेल. फॉर एक्झाम्पल, अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 175 जागा आहेत आणि तिथल्या आमदाराच्या मताचं मूल्य 159 आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत आणि तिथल्या आमदाराच्या मताचं मूल्य 208 आहे. महाराष्ट्रातल्या आमदारांची संख्या 288 आहे आणि महाराष्ट्रातल्या आमदाराचं मताचं मूल्य जे आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तर ते 175 आहे. त्याच्यामुळे दुसरं वाक्य जे आहे तर ते चुकीचं आहे. तिसरं वाक्य काय म्हणतं बघा, मध्य प्रदेशच्या प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य केरळपेक्षा जास्त आहे. बघा, मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या जागा आहेत 230 आणि तिथल्या आमदाराच्या मताचं मूल्य आहे 131. केरळमध्ये ज्या विधानसभेच्या जागा आहेत तर ते 140 आहेत आणि तिथल्या आमदाराच्या मताचं मूल्य आहे 132. त्याच्यामुळे दुसरं वाक्य जे आहे तर ते चुकीचं, तिसरं वाक्यसुद्धा चुकीचं आहे. राज्यानुसार मतांचं मूल्य, राज्यातली लोकसंख्या, विधानसभेची संख्या यानुसार हे जे मताचं मूल्य आहे तर ते वेगवेगळं ठरतं. तिसरं वाक्यसुद्धा चुकीचं आहे. चौथं वाक्य बघा काय आहे, पुदुचेरीच्या प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य अरुणाचल प्रदेशपेक्षा जास्त आहे कारण पुदुचेरीमधील एकूण लोकसंख्येचं एकूण जागेशी असणारं गुणोत्तर अरुणाचल प्रदेशच्या तुलनेत जास्त आहे. ओके, मी मागाशी सांगितलं तुम्हाला की लोकसंख्येच्या बाबतीत असणारं गुणोत्तर जर का बदललं तर प्रत्येक राज्यानुसार मताचं मूल्यसुद्धा बदलतं. ओके, चौथं वाक्य जे आहे तर ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 175 विधानसभेच्या जागा आहेत आणि 159 एवढं तिथल्या मताचं मूल्य असल्याचं आपल्याला दिसतं. चौथं वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे आणि आपल्याला किती विधानं बरोबर आहे ते सांगायचं होतं. याच्यातलं एकच विधान बरोबर आहे, एक. त्याच्यामुळे ए जो ऑप्शन आहे तर याचं अचूक उत्तर आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य जे आहे तर ते मात्र सारखं आहे कारण मताचं मूल्य काढताना लोकसंख्या, कारण भारताची लोकसंख्याच कन्सिडर केली जाईल ना, त्याच्यामुळे प्रत्येक खासदाराचं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मताचं मूल्य जे आहे तर ते आपल्याला एकसारखंच असल्याचं दिसतंय. ओके, चौथं विधान फक्त बरोबर आहे. त्याच्यामुळे ए जो ऑप्शन आहे तर तो बरोबर आहे, एकच विधान बरोबर आहे. दॅट्स इट. तर अशा रीतीनं 2023च्या या 14 प्रश्नांचं आपण परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर ते केलेलं आहे. हे लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमच्या काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर त्याही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. लेक्चर्स आवडले असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच दर्जेदार अभ्यास साहित्यासाठी VJS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. सध्या VJS ई-स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टेलिग्राम, यूट्यूब या 5 सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.